वेलकम टू माय चॅनल किरण साबळे. आज आपण करणार आहोत डोसा चटणी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ आणि उडदाची डाळ. इथे मी तांदूळ घेतले आहे 1.25 किलो आणि उडीद डाळ घेतलेली आहे पावशेर. एकत्र करून घेत आहे. त्याच्यानंतर मी पाण्याने ते स्वच्छ करून घेत आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून भिजायला ठेवणार आहे. भिजून झालेले आहे तांदूळ आणि आपण ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वाटून घेणार आहोत. त्याची बारीक अशा रीतीने पेस्ट करणार आहोत. हाताला लागलेली नाही पाहिजे आपल्या. इथे सगळे प्रकारचे आपण पेस्ट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला चटणी बनवायची आहे. मी शेंगदाणे ऑलरेडी भिजत घातलेले आहेत. आता त्यासाठी लागणार आहे हिरवी मिरची, शेंगदाणे, डाळ, खोबरं, हे सर्व लागणार आहे. त्याप्रमाणे लसूण याची मी पेस्ट करून घेत आहे. पेस्ट करून झाल्यानंतर मी एक पातेल्यात फोडणी देत आहे. फोडणी देताना मी जिरी, मोहरी, कढीपत्ता या 3 गोष्टींचा यूज केला आहे आणि तेल. त्याच्यानंतर मी चटणीची जी पेस्ट केली होती शेंगदाणे, मिरची प्लस ते मी तेलात टाकले आहे. त्याच्यानंतर आपण आपल्याला हवे त्यानुसार बॅटर ठेवायचं आहे. आपण त्यात पाणी टाकून आपल्याला जशी पाहिजे तशा पद्धतीने ते बॅटर ठेवू शकता. इकडे आपलं डोशाचं पीठ व्यवस्थित असं झालेलं आहे तयार करून. त्याच्यानंतर आपण एक एक करून डोसा तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने डोसा तुम्ही तयार करू शकता. आता आपण या डोस्यावर झाकण ठेवणार आहोत. 5 मिनटं ठेवणार आहोत. त्यानंतर आपण चेक करणार आहोत. हा डोसा मनाने फुलतो साईडने, त्याच्यामुळं आपण त्याला उलटण्याची घाई जास्त करायची नाही आहे. हे बघा असं फुललेलं आहे आणि मस्त त्याला कलर, टेक्स्चर व्यवस्थितपणा आलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही इडली डोसा अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने करू शकता. खूप छान असा झालेला आहे. त्याच्यानंतर आपण आणखी तयार करणार आहोत. या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने आपली चटणी डोसा तयार झालेला आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.